कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। शासकीय सेवेत नियमित समायोजन करावे या प्रमुख मागणीसह अन्य अनेक मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले। 14व्या दिवशीही महाराष्ट्र राज्य शासन आणि मंत्री, आमदार, खासदार बेशरमपणे झोपेचे सोंग घेऊन गप्पा आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। काम बंद आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 1200 कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी यात सहभागी झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात आरोग्यविषयक कामकाज फारच प्रभावित झाले आहे। तरीही महाराष्ट्र राज्य शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर बेशरमपणे कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवाशी, आयुष्याशी निर्दयीपणे खूप वर्षांपासून खेळत आहे। आतापर्यंत अनेकदा आश्वासने देऊन लॉलीपॉप दाखवले आहेत। शासनाच्या खोट्या आश्वासनालाही आतापर्यंत अनेकदा आरोग्य कंत्राटी कर्मचारी बळी पडले आहेत। मात्र आता बळी पडण्याची गरज नाही। गडचिरोलीची जनता पुरामुळे त्रस्त, पालकमंत्री फडणवीस कार्यक्रमात व्यस्त आहेत। 14 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समायोजित करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला आहे। परंतु 1.25 वर्ष होऊनही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र शासन आणि शासनाच्या अखत्यारीत काम करीत असलेले, वरिष्ठ पदावर काम करीत असलेले नालायक बेशरम अधिकारी अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत। इतके नालायकपणाचे आणि बेशरमपणे शासन वागतंय। शिवाय मानधन वाढही देण्यात आलेली नाही। बदली धोरण, EPF, इन्शुरन्स इत्यादी मागण्याही मंजूर झालेल्या नाहीत। या संदर्भात 8 आणि 10 जुलै 2025 रोजी आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही। त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे शस्त्र उगारले। या आंदोलनात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल, समुपदेशक, वॉर्ड बाय आणि अन्य कर्मचारी सहभागी झालेत। आंदोलनाच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था अंतर्गत अहवाल देणे बंद, लसीकरणासह ऑनलाईन आणि ऑफलाईन कामेही बंद ठेवण्यात आली असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले। मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात हिवताप, डेंग्यू आणि अन्य साथीच्या आजारांनी डोकेवर काढले असताना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलन सुरू केल्याने आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेला आहे। प्रतिनिधी चक्रधर मेश्राम। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।